विद्यार्थी मित्रांनो, 5th क्लासमधील प्रॉब्लेम सेट 17 मधील क्वेश्चन नंबर 3 आज आपण काय करणार आहोत पाहणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 3 आहे, फाइंड एन इक्विवेलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन। खाली दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा किती 5 मध्ये कन्वर्ट करायचा आहे। तर दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये आता लक्ष द्या, दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला काय केलेला आहे, डिनॉमिनेटर हा 5 चा मल्टिपल दिलेला आहे। इथे 15 दिला आहे पहिल्या मध्ये, सेकंड मध्ये 25 दिला आहे, थर्ड मध्ये 13 दिला आहे, फोर मध्ये 10 दिलेला आहे आणि लास्टला 35 दिलेला आहे। म्हणजे 5 चे सारे डिनॉमिनेटर हे ते मल्टिपल आहेत। तर आता आपल्याला डिनॉमिनेटर 5 मध्ये काय करायचं आहे, या फ्रॅक्शनला कन्वर्ट करायचं आहे। तर चला आपण काय करूया, फर्स्ट एक्झाम्पल पाहूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे 6/15। तर याला आपल्याला काय करायचं आहे, 5 मध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर कसं करणार हे आता आपल्याला काय करायचं पाहायचे आहे। तर आता 15 ला अशा संख्येने डिवाइड करायचं की आपल्याला त्याचा आन्सर किती येईल, 5 येईल। पहा बरं, कोणत्या संख्येने डिवाइड करावं लागेल, जर आपल्याला 15 ला 3 ने जर डिवाइड केलं तर त्याचा आन्सर आपल्याला 5 येईल। आणि आपण हा 3 फक्त डिनॉमिनेटरला डिवाइड करू शकत नाही, तर न्यूमरेटरलाही आपल्याला 3 नेच काय करावं लागेल, डिवाइड करावा लागेल। कोणत्याही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तर एकाच संख्येने करायचे असते। आता 6 ला जर 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय येईल, आन्सर 2। त्या क्वेश्चनचा आन्सर असेल 2/5। सेकंड क्वेश्चन 10 डिवाइड 25, 10 डिवाइड 25। आता याला 5 मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याला कितने डिवाइड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, कितने डिवाइड करावं लागेल, चला सांगा लवकर। याला आपल्याला 5 ने डिवाइड करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, कारण 25 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येत असतं, आपल्याला 5 येतं। म्हणून काय केलं आहे, आपण 5 ने डिवाइड केलेला आहे। 10 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येईल, 2। आणि 25 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 2/5। हे तुमच्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला 12/13, 12/13। आता लवकर शोधा, चला आपल्याला कितने डिवाइड करावा लागेल, कितीने डिवाइड करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, सांगा चला। दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला कितने डिवाइड करावं लागेल, कितने डिवाइड करावं लागेल। जर आपण 6 ने जर डिवाइड केलं तर काय होईल, आपल्याला डिनॉमिनेटर किती येईल, 5। 30 डिवाइड 6 किती येतो डिनॉमिनेटरला आपल्याला, 5। आणि 12 डिवाइड 6 आपल्याला किती येईल, 2। हे आपलं त्या क्वेश्चनचं काय असेल, आन्सर असेल। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू, चला 6/10। चला 5 डिनॉमिनेटरला आणण्यासाठी आपल्याला दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कितने डिवाइड करावं लागेल, कितने डिवाइड करावं लागेल। जर आपण याला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय येईल, डिनॉमिनेटरला 5 आणता येईल। 5 10 डिवाइड 2 म्हणजे 5 आणि 6 डिवाइड 2 म्हणजे 3। हे तुमचं त्या क्वेश्चनचं काय असेल, आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे 21/35। कितने डिवाइड करावं लागेल, चला शोधा। दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कितने डिवाइड करावं लागेल, लवकर शोधा। आपल्याला याला 7 ने काय करावं लागेल, डिवाइड करावा लागेल, तेव्हा तुम्हाला काय होईल, त्या क्वेश्चनचा आन्सर येईल। 35 ला जर 7 ने डिवाइड केलं तर डिनॉमिनेटर किती येईल, 5 येईल आणि न्यूमरेटर हा 3 येईल, कारण 21 डिवाइड 7 = 3।
हे तुमचं त्या क्वेश्चनचं काय असेल आन्सर असेल. अशा प्रकारे आता आपण काय केलं आहे प्रॉब्लेम सेट 17 मधील क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना अवश्य पाठवा. धन्यवाद.